वाघ असणं हे दाजीपूर जंगलात चांगलं आहे, कारण वाघ असेल तर जंगल चांगल्या स्थितीत राहील. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात आढळलाय दाजीपूरचा राणोजी म्हणजेच STR-T10 हा वाघ. तो कसा हे जाणून घेण्यापूर्वी ऐकूयात त्याच्याविषयीचा हा किस्सा. दौऱ्यानिमित्त आम्ही वरती जंगलमध्ये गेलो असता एक 50 फुटाच्या अंतरावरती वाघ बसलेल्या अवस्थेत दिसला. वाघ हा एकदम मोठा आणि याच्यामध्ये ॲट्रॅक्शनमध्ये बसला असल्याकारणामुळे शिकारीच्या प्रयत्नात बसल्यासारखा होता. त्यामुळे मी गाडी तिथेच त्या कॉर्नरला थांबवून तर त्याच्यानंतर तो एक 3-4 सेकंद बसलेला होता. त्याच्यानंतर त्याला समजलं की कोणतरी आलं आहे असं, त्यामुळे तो उठून उभा राहिला, बघितलं आणि थोडासा पुढे रस्त्याच्या पलीकडे क्रॉस होऊन झाडीमध्ये गेला. सिंधुदुर्गातील अखिल भारतीय व्याघ्र गणनेदरम्यान राणोजीचा फोटो हा कुडाळ तालुक्यात टिपण्यात आलाय. या निमित्ताने कुडाळ तालुक्यात देखील वाघाचा अधिवास असल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय. दाजीपूरमधील STR-T10 म्हणजेच राणोजीची आई आहे सह्याद्रीतल्या वयाने सगळ्यात मोठ्या वाघिणींपैकी एक असणारी SKT-12 ही वाघीण. 2012 साली तिच्या पोटी दोडा मार्गात जन्मलेल्या राणोजी हा वाघ हद्दक्षेत्राच्या शोधात राधानगरी वन्यजीव अभयारण्यात आला. सध्या राधानगरीत रायबा, सरदार आणि राणोजी या 3 वाघांचा अधिवास आहे. मात्र आता राणोजीचा फोटो कुडाळ तालुक्यात टिपण्यात आलाय. सिंधुदुर्गातील अखिल भारतीय व्याघ्र गणनेदरम्यान राणोजीचा फोटो हा कुडाळ तालुक्यात टिपण्यात आलाय. म्हणजेच त्याने दाजीपूर सोडलंय का? तर नाही. सिंधुदुर्गातील कुडाळसह दाजीपूरचा भाग हा त्याच्या विस्तृत हद्दक्षेत्राचा भाग आहे. या विस्तृत हद्दक्षेत्रात तो वावरताना दिसतोय. त्याचा हा वावर इतक्या वेगाने आहे की अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तो दाजीपूर ते कुडाळ तालुक्यातील एक गाव पालथे घालतो. त्याचा हद्दक्षेत्र हे सह्याद्रीतील शेपूटकाप्या वाघाच्या हद्दक्षेत्राला लागून आहे. या शेपूटकाप्या वाघाविषयी येत्या काळात जाणून घेऊयाच. पण शेपूटकाप्या वाघ हा वयाने मोठा असल्याने त्याला थोडं दचकूनच राणोजी कुडाळ तालुक्यात वावरताना दिसतोय. पावसाळ्यानंतर त्याच्या हद्दक्षेत्राची स्थिती प्रकर्षाने समोर येईलच. उद्या जाणून घेऊया बाजीची सध्या परिस्थिती. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.